आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या अभिमानाची गोष्ट जाणून घेणार आहोत. कल्पना चावला यांची प्रेरणादायी जीवनकथा. हरियाणातील कर्नाल या छोट्या शहरातून सुरू झालेला त्यांचा प्रवास थेट अंतराळपर्यंत पोहोचला. कठोर मेहनत, मोठी स्वप्न आणि न हार मानणारी जिद्द यामुळे त्यांनी जगातील प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था नासामध्ये अंतराळवीर म्हणून स्थान मिळवलं. त्या स्पेस शटल कोलंबिया या अंतराळयानातून 2 वेळा अंतराळ मोहिमेत सहभागी झाल्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. जरी स्पेस शटल कोलंबिया डिझास्टर या दुर्दैवी घटनेत त्यांचं निधन झालं, तरी त्यांची प्रेरणा आजही लाखो तरुणांना मोठी स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करायला शिकवते. आज आपण अशा एका भारतीय मुलीची प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत, जिच्या स्वप्नांना पृथ्वीची मर्यादा नव्हती. तिची नजर नेहमी आकाशाकडे होती आणि जिने आपल्या मेहनत, धैर्य आणि जिद्दीने खरंच आकाशाला गवसणी घातली. कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी भारतातील कर्नाल या शहरात झाला. त्यांच्या कुटुंबात शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जायचं. लहानपणापासूनच कल्पना अत्यंत जिज्ञासू आणि कल्पक स्वभावाच्या होत्या. जेव्हा इतर मुलं खेळण्यात रमायची, तेव्हा कल्पना आकाशात उडणाऱ्या विमानांकडे पाहत असायच्या. त्या अनेकदा त्यांच्या घराच्या छतावर जाऊन आकाशातील तारे, विमानं आणि ढग पाहत बसायच्या. त्या स्वतःलाच एक प्रश्न विचारायच्या, हे विमान एवढं उंच कसं उडतं आणि मी कधी त्या आकाशात जाऊ शकते का? हीच जिज्ञासा पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनली. कल्पना चावला यांनी शालेय शिक्षण टॅगोर बालनिकेतन सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये पूर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि गणिताची खूप आवड होती. पुढे त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्र निवडलं. त्या काळात भारतात मुलींनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शिकणं फार दुर्मिळ होतं. पण कल्पनांनी समाजाच्या मर्यादा मान्य केल्या नाहीत. त्यांनी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पदवी घेतली. या शिक्षणाने त्यांना विमान आणि अंतराळशास्त्राची सखोल माहिती मिळाली. मोठी स्वप्न पाहणाऱ्या कल्पनांना माहीत होतं की अंतराळ संशोधनात प्रगती करण्यासाठी त्यांना अजून पुढे जावं लागेल. म्हणून त्यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. त्या पुढील शिक्षणासाठी युनायटेड स्टेट्समध्ये गेल्या. तिथे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट एअरलाइंटन मधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी PhD पूर्ण केली. हा प्रवास सोपा नव्हता. नवीन देश, नवीन संस्कृती आणि खूप स्पर्धा, पण कल्पनांची जिद्द प्रचंड होती. कल्पना चावला यांचं पुढचं स्वप्न होतं अंतराळवीर बनण्याचं. त्यासाठी त्यांनी अर्ज केला जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संशोधन संस्थेमध्ये, नासामध्ये. 1994 साली त्यांची निवड अंतराळवीर म्हणून झाली. ही केवळ त्यांच्या आयुष्यातीलच नव्हे, तर भारतासाठी ही एक ऐतिहासिक घटना होती. 1997 मध्ये कल्पना चावला यांनी पहिली अंतराळ मोहीम केली. त्या STS-87 या मोहिमेत सहभागी झाल्या. ही मोहीम स्पेस शटल कोलंबिया या अंतराळयानातून पार पडली. या मोहिमेदरम्यान त्यांनी पृथ्वीभोवती 250 पेक्षा जास्त वेळा फेऱ्या मारल्या. या प्रवासात त्यांनी वैज्ञानिक प्रयोग केले आणि अंतराळ संशोधनाला महत्त्वाची माहिती दिली. जेव्हा त्या अंतराळात होत्या, तेव्हा त्यांनी पृथ्वीला खूप वेगळ्या दृष्टीने पाहिलं. त्यांनी एकदा म्हटलं होतं, पृथ्वी अंतराळातून पाहिले की कळतं, आपण सगळे एकाच ग्रहाचे नागरिक आहोत. 2003 मध्ये कल्पना चावला पुन्हा एकदा अंतराळ मोहिमेसाठी निवडल्या गेल्या. यावेळीही त्या STS-107 या मोहिमेत सहभागी झाल्या. ही मोहीमही स्पेस शटल कोलंबियाद्वारे पार पडली. या मोहिमेत अंतराळात 80 पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग करण्यात आले. ही मोहीम विज्ञानासाठी खूप महत्त्वाची होती. 1 फेब्रुवारी 2003 हा दिवस संपूर्ण जगासाठी दुःखद ठरला. अंतराळयान पृथ्वीवर परत येत असताना स्पेस शटल कोलंबिया मध्ये तांत्रिक बिघाड झाला. अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना तुकडे झाले. या दुर्दैवी घटनेमध्ये कल्पना चावला आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना स्पेस शटल कोलंबिया डिझास्टर म्हणून ओळखली जाते. जरी कल्पना चावला आज आपल्या सोबत नसल्या, तरी त्यांची प्रेरणा कायम जिवंत आहे. त्यांनी जगाला दाखवून दिलं की स्वप्न पाहण्याचं धाडस असेल, मेहनत करण्याची तयारी असेल आणि हार न मानण्याची जिद्द असेल,
तर आकाशही आपल्याला थांबवू शकत नाही. कल्पना चावला नेहमी म्हणायच्या, स्वप्नांपासून यशापर्यंतचा मार्ग असतो तो शोधण्याची दृष्टी आणि शेवटपर्यंत प्रयत्न करण्याची जिद्द असली पाहिजे. कल्पना चावला या केवळ एक अंतराळवीर नव्हत्या. त्या एक प्रेरणा होत्या, एक स्वप्न होत्या आणि एक संदेश होत्या, की कोणत्याही छोट्या गावातून आलेली मुलगी जग जिंकू शकते. त्यांनी खरंच सिद्ध केलं. स्वप्न मोठी असली की आकाशही मर्यादा राहत नाही. ही प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. धन्यवाद.